नाथांच्या शब्दामध्ये ताकद आहे, मनुष्याच्या शब्दात काही काही ताकद आहे. जशी नाथांच्या शब्दात ताकद होती, देवदेकांच्या शब्दात ताकद होती, तशी काही माणसांच्या शब्दात ताकद असते. नाथांना किती आयुष्य होतं हे सांगता येत नाही बर का बाबाजी. किती आयुष्य नाथांना होतं हे सांगता येत नाही. आजपर्यंत कोणत्याही ग्रंथात नाथांचं आयुष्य दिलेलं नाही. किती वर्ष थांबले या ठिकाणी त्याची यादी सुद्धा अजून प्राप्त झालेली नाही आई साहेब. म्हणूनच कलियुगामध्ये माणसाला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. नाथ गेल्यानंतर माणसं नाथांना शरण जाऊ लागले. म्हणूनच आपल्याला नाथ गेल्यानंतर आपल्याला नरदेह प्राप्त झाला. का नाथांच्या अगोदर आपण जर जन्माला आलो असतो तर हे भजन कीर्तन कथा ही काही कळली नसती महाराज. काही कळलं नसतं. महाप्रसाद सुद्धा कळला नसता काय आहे, काय भजन आहे. म्हणून नाथांच्या नंतर आपण जन्माला आलेलो आहोत. प्रत्येक युगामध्ये आयुष्य कमी सांगितलेलं आहे. सत्य युगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं सत्य युगात. त्रेता युगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य होतं बाबा. आणि द्वापार युगात 1 वर्षाचं आयुष्य होतं भाऊ. 1,000 वर्षाचं आयुष्य द्वापार युगात. आता तुम्ही आम्ही सर्वजण देवाला प्रार्थना करायची, सर कलियुग आहे. 100 वर्षाचं प्रत्येक युगात शून्य कमी झालेला होता. काय प्रत्येक युगात शून्य कमी झालेला होता. म्हणून कलियुगामध्ये माणसाला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण देवाला प्रार्थना करायची की देवा 100 वर्षाचं आयुष्य आम्हाला राहू दे, पण शून्य कमी करण्याच्या भानगडीत तू पडू नको. काय शून्य जर कमी झाला तर 2 पंचवर्ष कधी लढवता येतील आपल्याला. म्हणून शून्य कमी करण्याच्या देवा भानगडीत पडू नको ही प्रार्थना भगवंताला करायची. म्हणून प्रत्येक युगामध्ये शून्य कमी झालं. म्हणून माणसाच्या जे मनात नसतं ते भगवंताच्या मनात असतं. कोणतं कार्य जीवनामध्ये करायचं म्हणून ते कार्य स्वतः आपल्या गुरूंच्या मनामध्ये जे नव्हतं ते स्वतः शिष्याने करून दाखवलं. हीच खरी परीक्षा स्वतः शिष्याने आपल्या गुरूंना करून दाखवली. चैतन्य नवनाथ महाराज की जय. चैतन्य गोरक्षनाथ महाराज आदेश. अलग अलग अलग. चला भर्तरीनाथ. श्री गणेशाय नमः. एक दिवस उरुषी नामक अप्सरा विमानात बसून जात असताना चाललेले बघितलं. सायंकाळची होत होती. सूर्यमान अस्तमानाला गेलेला होता. सगळं सौंदर्य बघता बघता त्या ठिकाणी एक भाग लोमांस ऋषींच्या आश्रमात घटामध्ये पडला आणि त्यांच्यापासून अगस्त्य ऋषीचा जन्म झाला. योगायोगाने कालिक नाम त्रिकाल ज्ञानी ऋषी आपले भर्तरी नावाचे भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी निघालेले. आश्रमाच्या बाहेर येताना भर्तरीनाथ अंगणात ठेवलेली आणि कडी लावण्यासाठी दाराकडे गेला. तो सूर्यवीर्याचा तो दुसरा भाग त्या भर्तरीत पडलेला आहे. दार बंद करून आल्यानंतर कलिकाने ते भिक्षापात्र उचललं आणि दिव्य वीर्य त्यांच्या दृष्टीस पडलं. ते महात्म्य ते वीर्य सूर्याचं असून कालांतराने 3103 वर्षांनी कलियुगामध्ये भर्तरीनाथ द्रुमिल नारायण म्हणून प्रसिद्ध होणार आहे. आदेश आदेश अलग निरंजन. प्रार्थना होऊ लागलेली आहे. द्रुमिल नारायणाचा संचार होऊ लागलेला आहे. अवतार कार्य घेणार आहेत.
म्हणून कलियुगामध्ये संत ही अवतार घेण्याचं कार्य त्या ठिकाणी करताहेत. ही बातमी सगळ्यांना त्या ठिकाणी अंतर्ज्ञानाने कळलेली आहे आणि ज्यांचं महत्व लक्षात घेता आणि आश्रमात ते जपून ठेवलेलं आहे. कलियुगाला प्रारंभ सुरू झालेला बघितलं आणि कालिका आणि ती भरतरी मंदराचरवर गुप्त आहेत. एका गुहेत ती ठिकाणी सुरक्षित आहेत. हे स्वतः ध्रुवील नारायण सूर्यांच्या साक्षीने वीर्य संचार करून भरतरीनाथ अवतार येत आहे. 9 महिन्यांनी त्या भरतरीनाथ एक बालक जन्माला आल्यानंतर मधमाशांचं एक पोळं होतं. त्या ठिकाणी मध खाऊनच तो बालक वाढू लागलेला आहे. त्या बालकाला दूध मिळालेलं नाही, अन्न पाणी मिळालेलं नाही. झाडाचं मध खाऊन तो भरतरीनाथ जगू लागलेला आहे. काही महिन्यांनी तो इतका वाढला की भरतरी अपुरी पडू लागलेले. पावसाळ्यात एक पर्वत अपार कोसळला. एक दगड खाली आपटून कुजलेली भरतरी जागी खाली पडून फुटू लागलेली आणि बालक तरंगत पाहून बाहेर पुरणात पडलेलं एक मोठ्याने रडत लागलेला आहे. हरणीचा एक कळप तेथे आला आणि ज्याती एका गर्भवती हरणीने 2 पाडसांना त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे. ती हरणी व्याली आणि 2 बछड्यांना त्या हरणीने पाडसांना जन्म दिला. आणि त्यावेळी भरतरीला बालक तिची 2 पिल्ले इतकी जवळ होती की हरणीची तेही आपलेच वास्तव्य आहे, आपलेच दाम्पत्य आहे म्हणून तिने ती पिल्ले अंगावर पिऊ घातलेली आहे आणि त्या बालकांना जसं करता येईल तसं करू लागली. त्या हरणीने आपले मोठ्या युक्तीने त्या बालकाच्या मुखात दूध पाजण्यासाठी सुरुवात केलेली हरणीनं आणि भरतरी नाथांचं बालपण सुरू झालेलं आहे. दिवसामागून दिवस लुटू लागलेले आहेत. हरणी सारख्या ममतेनं त्याचा सांभाळ करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि तिचाही आणि तिघा जीवाचा त्या ठिकाणी जीव त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. तो बालक रांगू लागला, खेळू लागला, डगबगू लागलेला आहे आणि संगती करू लागलेला आहे. पण त्या बालकाला मनुष्याचा संपर्क झालेला नाही, काही बोलता येत नव्हतं आणि ते बालक 2 वर्षाचा झाल्यानंतर चारा खाण्यास जाऊ लागलेलं. कोवळं गवत झाडपाला खाऊ लागलेलं. वनामध्ये जात पशु पक्ष्यांची भाषा बोलू लागलेला आहे. भरतरीनाथ महाराज पक्षी जसे बोलतात तसे भरतरीनाथ बोलतात. त्यांनाच ती भाषा बोलत होती म्हणून मी अगोदर सांगून गेलो, भाषा फक्त नाथांना कळत. एक मिनिट. या सृष्टीवरती अनेक पशुपक्षी आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अनेक पक्ष्यांचं नाव आलेलं आहे. या सृष्टीवरती अनेक पक्षी आहेत. काही माशीच्या जातीचे असतात, काही बेडकाच्या जातीचे असतात, काही कावळ्याच्या जातीचे असतात, काही घुबडाच्या जातीचे, काही पोपटाच्या जातीचे असतात, काही कोकिळाच्या जातीचे असतात, काही राजहंसाच्या जातीचे असतात, काही बगळ्याच्या जातीचे असतात. असे अनेक प्रकारचे पक्षी आहेत. पण पक्ष्यांना पक्षाची भाषा समजते आणि ही भाषा स्वतः नाथांना त्या पक्षाची भाषा समजत होती. काही पक्ष्यांना पक्ष्यांची भाषा समजते, तसे काही मनुष्य पक्षाप्रमाणे वागतात. पक्षाला जे माहिती आहे पक्षी फक्त तेवढंच काम करतात. अंगणामध्ये दाणे टाका, दाणे टाकल्यानंतर झाडावरची पक्षी खाली अंगणामध्ये उतरतात. अंगणातील दाणे टिपून पक्षी भुरकून उडून जातात. आपल्या दारासमोर कावळा येतो बघा, बाळासाहेब पाटील. आपल्या दारासमोर कावळा येतो. कावळा आल्यानंतर काव काव करतो आणि स्वतः आपण आई साहेब म्हणतो की आज कोणीतरी
घरी पाहुणे येणार आहे. काय कधी कावळा ज्या वेळेस आपल्या दारासमोर ओरडतो, सांगता हे तुझे सोन. आपल्या घरासमोर कावळा बसलेला असताना आपण म्हणतो कोणीतरी आमच्या घरी पाहुणा येणार आहे. आपल्याला कावळ्याची भाषा समजते, पण कावळ्याची भाषा स्वतः महाविष्णूचा अवतार असणारे अलंकापुर निवासी सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पहिलं तोगे काऊ कोकता आहे, शकुन सांगता आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या झोपडीसमोर भाऊ कावळा कोकत होता आणि कावळ्याला विचारलं. ज्ञानेश्वर महाराज विचारतात, अरे कावळ्या, ओरडतोस का? कोणीतरी या माझ्याकडे पाहुणा येणार आहे का? शकुन सांग. जर खरा शकुन सांगत असेल तर मी तुझे पाऊल सोन्याने मडविल. कावळ्या, शकुन सांग. प्रश्न ज्ञानेश्वर महाराज त्या कावळ्याला करतात. पंढरीराव, जगाचा बाप पंढरीनाथ भगवान परमात्मा माझ्याकडे येणार असेल तर मी तुझी पाऊले सोन्याने मडविल, मला साक्ष दे. ज्ञानेश्वर महाराजांना पक्षाची भाषा समजते आणि आपल्याला अजून एका पक्षाची भाषा समजते. कोणत्या पक्षाची? ते किलबिल किलबिल करतात. आपण होते ते टिटवीनं काय ओरडलं, काय काहीतरी दुःखद घटना कुठंतरी होणार आहे, ती ही साक्ष देते. आपल्याला त्यांची भाषा तशी कशी कळते बरं? दुःख असं पण आपण म्हणतो, ती ओरडल्यानंतर आपण म्हणतो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणतो की नाही? म्हणतो ना आजी, तुम्ही म्हणतो, आपण सगळेजण म्हणतो रामकृष्ण. कावळा दारासमोर आल्यानंतर आज कोणीतरी पाहुणा येणार आहे, हीच भाषा नाथांना कळत होती आणि आपल्या बऱ्याचशा माणसांना भाषा कळते बरं का. आता आमचा तालुका नेवासा, तुमचा तालुका शिपुंगी महाराज, श्रामपूर तालुका, प्रत्येक भाषा, प्रत्येक बाजारात गेल्यानंतर भाषा बदलते, गावात गेल्यानंतर भाषा बदलते. आता एक दिवस गेलो भाऊ, आता आपला काय तो व्यवसाय नाही वारकरी संप्रदायाचा, पण सहज बघितलं गाय खरेदी करायची होती भाऊ. बाबा, गाय खरेदी करायची होती. गाय खरेदी करत असताना मला काही भाषा समजत नव्हती कोणाची, कारण त्या भाषेचा आपला विषयच नाही. आता ते जे घेणारे होते आणि बाजारात दोन व्यक्ती असतात बाबा, एक घेणारा असतो आणि एक विकणारा असतो, एक व्यापारी असतो आणि एक ग्राहक असतो, असे दोघ जण असतात. आता एक जणांनी गाय ती खरेदी करायची होती. ते गायचं त्या ठिकाणी काय चाललेला होता, काय म्हणतात त्याला, बोला बोला, हा सौदा चालू होता. आता याला ना चांगला माहिती. आता त्यांनी भाऊ ते उपरणं घेतलं आणि त्यांनी दोघांनी एकमेकात हात घातला. आता मी म्हटलं आता नेमका हात घातला नेमकं काय? त्यांनी महाराज तुम्हाला ते समजायचं नाही. त्यांनी असे दोन हात पकडून घेतले, काय दोन बोट पकडले. मी म्हणलं हे असे दोन काय? त्यांनी महाराज तुम्हाला आत्ताच समजायचं नाही. मी म्हणलं माझा तर व्यवसाय नाही म्हणलं. त्यांनी दोन बोट धरले, एक तिसरं अर्ध केलं, अंगठा असा दाबून धरला, कारण त्यांची त्यांना कळत होतं. मग मी म्हटलो नेमकं काय? त्यांनी महाराज 1000 म्हणजे ठोकन. गेलो बरोबर आहे का? चुकलं तर सांगा. 1000 म्हणजे ठोकन, तिकट म्हणजे 2000. माझ्याकडूनच ऐकून
तिकट म्हणजे 2000. शिकला म्हणजे शिकला 3000. चौथकाला म्हणजे 4000. लयच कांटव करून ऐकत होतो. शिकला म्हणजे 4000. चौथकाला म्हणजे 4000. कपकाला म्हणजे 5000. गड्डी म्हणजे 10,000. सुती टोकन म्हणजे 25,000. घेणं भाऊ. आणि गिरी पंजा म्हणजे 15,000. सेडा टोकन म्हणजे 30,000. साडी नाकी म्हणजे 45,000. बाळासाहेब. आयु टोकन म्हणजे 50,000. आणि 60,000च्या पुढे सदई म्हणतात त्याला. 60,000च्या पुढे जर म्हणायचं ठरलं तर त्याला सदई म्हणतात. रिकी म्हणजे 70,000. आणि बट्टल म्हणजे 80,000. उंडी म्हणजे 90. आणि पेटी म्हणजे 1,00,000. अलग लक्षात. ही भाषा जिथली तिथं वापरायची. चला. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बोला. 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 5 वर्षाचा भरतरीनाथ हरणीच्या आपल्या तिन्ही पडसांसारण्यात गेलेला आहे. एका वाटेपाशी आला. जयसिंग नावाचा एक भाट त्यांना पत्नी बरोबर त्या ठिकाणी जाताना दिसलेला आहे. गायन कलेने राजाची स्तुती करून त्या ठिकाणी त्यांनी द्रव्य प्राप्त करून घेतलेला आहे. हरणी बरोबर असलेल्या तेजस्वी बालकाकडे गेले आणि त्याला पाहून दोघांच्या मनात तो बालक कोण, कुठला, त्याचे आई वडील कोठे आहे तो मनातली मनात विचार करू लागलेला आहे. जयसिंग वाटाणी त्याची चौकशी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि हरणी त्या ठिकाणी आवाजाने ओरडत पळू लागली. त्यामुळे सावध झालेली बालकही त्याच्या मनामागोमाग पळत सुटलेली आहे. जयसिंगाने जोरात त्या ठिकाणी पाठलाग करत असताना एके जागी उभे राहून त्या ठिकाणी विचार करतात. बाळा घाबरू नकोस, काही काळजी करू नकोस बाळा. तुझे नाव सांग, तुझे आई वडील कोठे असतात, तू कुठून आला, कुठं रस्ता चुकला. मी तुला तुझ्या आईकडे नेतो. पण त्या बालकाचं म्हणणं काही कळू लागलेलं नाही. जीवाच्या भीतीने ते बालक रडू लागलेलं आहे. हरणाच्या भाषेत आपल्या हरणी मातेला हाक मारू लागलेला आहे. त्यावेळेस हरणी आपल्या मुलगा मनुष्य हाती लागलेला बघून हरणीनं व्यथित होऊ लागलेले आहे. आणि त्याच्या तावडीतून सोडवायचा प्रयत्न करा म्हणून ही प्रार्थना करू लागलेले. त्याच्या जवळ जाण्याचं धैर्य ती त्या ठिकाणी प्राप्त करू लागलेले आहे. जयसिंगाने त्याला मायेजवळ आपले जवळ घेतलं आणि शांत केलेला आहे. पुढे गेल्यानंतर माता पित्यांचा त्या ठिकाणी शोध होऊ लागलेला आहे. रेणुकेला त्याचं म्हणणं पटलेलं आहे आणि हरवलेल्या पाडसाला शोध करत ती रडत आहे. असं त्याला त्या ठिकाणी होत असताना गावात मध्ये जात असताना त्याने विचार मनात करून घेतलेला आहे. मुक्काम केल्यानंतर जयसिंगाने आपल्या पत्नीकडे सांगितलं. गोड कौतुक करू लागले. जयसिंगाने गावात त्या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने जयसिंग राजा 3 महिने त्या गावात थांबलेला आहे. आणि मनातली मनात विचार करू लागलेला आहे. गावातील माणसांना माझा सहवास असल्यामुळे भीती माझी कमी होऊ लागलेली आहे. खाणं पिणं
खेळणं सुद्धा बंद झालेलं आहे. जयसिंगाने गाव सोडलं आणि त्या मुलाच्या माता पित्यांचा शोध घेत आपल्या बिराडासह तो जयसिंग राजा काशीला निघालेला आहे. चला काशीला महाकुंभ पर्वणी आहे. आज बरेचशा महिला गंगाचं स्नान आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त करून घेतलेला आनंद आहे. तो जयसिंग राजा काशीच्या दिशेने निघलेला आहे. एके दिवशी त्या मुलाला घेऊन जात विश्वनाथाच्या दर्शनासाठी जाऊ लागलेला आहे. जयसिंग राजा स्वतः विश्वनाथाचा कलश त्याला दिसू लागलेला आहे. मंदिराच्या दर्शनासाठी तो जयसिंग राजा निघालेला आहे आणि स्वतः भजन करत 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 विश्वेश्वराच्या मंदिरासमोर तो जयसिंग राजा उभा राहिलेला आहे. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भगवान विश्वनाथांच्या दरबारात भजन चालू आहे. भाविकांचा ओघ, मंदिरातील घंटांचा नाद चालू आहे. शंखांचा आवाज येऊ लागलेला आहे. डमरू गुडगुड 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 वाजू लागलेला आहे. जयसिंग राजा विश्वनाथांच्या जवळ पोहोचलेला आहे. त्या बालकाला घेऊन स्वतः जयसिंग राजा हात जोडून भगवान विश्वनाथासमोर उभा आहे आणि तो ही मुलगा हात जोडून भगवान शिवजी समोर उभा आहे. नतमस्तक झालेले आहे शिवजी समोर. त्याच वेळेस दुमदुमी नगारे वाजू लागलेले आहेत. डमरू शंखांचा ध्वनीचा आवाज येऊ लागलेला आहे. भाविकांच्या मुखातून ओम नमः शिवायचा जप सुरू झालेला आहे आणि स्वतः भगवान विश्वनाथाच्या पिंडीतून आवाज येऊ लागलेला आहे. पिंडीतून आवाज येऊ लागलेला आहे. या भर्तरीनाथ महाराज, या भर्तरीनाथ आदेश आदेश अलक निरंजन. शरीरावरती रोमांच उभे राहिलेला आहे. जय श्रींग राजा प्रसन्न होऊ लागलेला. विश्वनाथाच्या पिंडीतून आवाज येऊ लागले.